मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग श्रीकांत, तू उगाच गैरसमज करून घेतोयस. आकांक्षा, तू तरी तिची बाजू घेऊ नकोस का? तू पण त्याच्यामध्ये मिसळलीस. असं काही नाहीये श्रीकांत. असं नसेल तरच चांगलंय, नाहीतर मला तुझ्याविषयीचं पण माझं मत बदलावं लागेल. ते काय नाही राहत. दारू प्यायल्यानंतर मी कोणालाही आपलं मानते आणि मग त्याला आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगते. नंतर त्या माणसाचा गैरसमज होतो आणि मग त्याचा त्रास मलाच होतो. बेबी, काय झालं तुला? ते पाकिस्तानी क्रिकेटर्स असतात ना, त्यांची मॅच हरताना त्यांच्या प्रेक्षकांचा असा इवलूसा चेहरा होतो. तसा इवलूसा चेहरा का झालाय तुझा? बघ ना, आज मी पार्टीत नाचले सुद्धा नाही तरी माझे पाय सुजले, दुखतायत. म्हणजे मी काय बेबी होईपर्यंत नाचायचंच नाही का? काय बोलतेस तू? आपण कसे नसतो माहिती ना तुला. आपण सॉरी, मी बरा नसतो, तुला वाईट वाटू नये म्हणून म्हटलं आपण. म्हणजे मी बरी नाही नाचत, मी बरी नाही नाचत. तसं नाही, तुला नाचायची काय गरज आहे? मी आहे ना, 24 तास तुझ्या सेवेत हजर, तुझ्या तालावर नाचायला तयार. ते सगळं ठीक आहे, पण आबुडी मी काय म्हणते, काय? जेव्हा पुढची पार्टी असेल ना, तेव्हा तेव्हा तू मला उचलून घेऊन नाचायचं. मी आत्ता सांगतो, आत्तापासून, आजपासून आपलं ठरलंय, ह्या पुढे पार्ट्या बंद. हे सगळं ठीक आहे रे, पण तुला मी खरं सांगू का, आजकालच्या ऍड मध्ये ना ती पूर्वीसारखी मजा नाहीये रे. ओ कम ऑन. पूर्वीच्या ऍड्स कशा मस्त असायच्या, आजकाल तर कनेक्टच नाही होत. ए, तुला तो मुलगा आठवतो त्या तेलाच्या ऍड मधला? त्याने असं जलेबी असं म्हटल्यावर घराघरामध्ये जिलेबीचा बेत असायचा. आणि ती ऍड आठवते का, ती हेमा, रेखा, ला 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 जया और सुषमा. हा, ती ऍड. त्यातल्या त्या मुली घरातल्याच वाटायच्या. काय मस्त होत्या यार त्या ऍड. पण आजकाल ना सगळ्या सेमच आहेत, काय क्रिएटिव्हिटी दिसत नाही. असं नाही, तू उगाच जुन्या पिढीची असल्यासारखं बोलू नकोस. अजूनही चांगल्या जाहिराती बनतात, चांगली लोक जाहिराती बनवत राहतात. हे बघ, मी आता जी लेटेस्ट कन्सेप्ट पिच केली आहे ना, ती मी तुला सांगतो कशी वाटते बघ. ओके. आता कन्सेप्ट अशी आहे की आई वडील आहेत आणि त्यांचा मोठा मुलगा आहे. आई वडिलांच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाला त्या दिवशी तो आई वडिलांना एक कार गिफ्ट देतो. तर इथे आपल्याला फ्लॅशबॅक्स दिसतात. फ्लॅशबॅक कुठले दिसतात की लहानपणी आई वडिलांनी मुलाला जत्रेतून कशी खेळण्यातली छोटी छोटी खोटी खोटी गाडी विकत घेऊन दिली आहे. शेजाऱ्यांनी गाडी घेतल्यानंतर आईच्या डोळ्यात आपली सुद्धा कधीतरी नवीन गाडी असावी असं स्वप्न तरळलेलं आहे. वडील ऑफिसला चाललेत आणि त्यांचा मित्र त्यांना घ्यायला येणार होता गाडीतनं, पण तो आलेला नाहीये. त्यामुळे वडील उदास झालेले आहे, नाराज झालेले आहे. असं सगळं आपल्याला दिसतं. आणि तिथनं आपण वर्तमान काळ, प्रेझेंटमध्ये आपल्याला काय दिसतं, हे तिघही जण आता गाडीत आहेत. आई, वडील आणि मुलगा. तिघांच्याही चेहऱ्यावर आनंद आहे आणि डोळ्यात हलकसं पाणी आलं.
आणि इथे आपली टॅगलाईन येते, तुमची गाडी फक्त अंतर कापत नाही तर ती नात्यांबरोबर प्रवास करते. कशी वाटली? नाही आवडली मला तुझी ऍड. अरे सतत लोकांना का रडवता तुम्ही? कधीतरी असं हसत खेळत दाखवा ना. अगोदरच लोक त्यांच्या रोजच्या प्रॉब्लेमनी वैतागलेली आहेत, आणखीन तुम्ही कशाला रडवताय त्यांना? आणि काय रे, तू मला दिलेल्या 500 रुपयाच्या बदल्यात मी तुला इतकी छान पार्टी दिली आणि तू मलाच रडवतोय. जाते मी. कुठे? तुझी ऍड ऐकून सुचू आली आहे मला. येते. अरे कोण आहे आज? काय यार, किती वेळ आहे? आज काय मेडिटेशन करत बसला होतास? एक गप्पा बस तू. एकतर तुझ्यामुळे टेन्शन येतंय मला. तू टेन्शन देतीस. दारू प्यायल्यावर तुझा सॉलिड कॉन्फिडन्स वाढतो. मला आधी माहित असतं तर तुला दारू पाजूनच पाठवलं असतं इंटरव्ह्यूला. जॉब तरी मिळाला असता. माझा कॉन्फिडन्स म्हणजे काय पेट्रोल डिझेलचे भाव आहेत का कधीही वाढायला? लेट मी गिव्ह यू अ पीस ऑफ ऍडवाइस. ओके, लिसन टू मी व्हेरी व्हेरी क्लोजली. नीट ऐक, खूप इम्पॉर्टंट. कॉन्फिडन्स आहे का तो असतो. कॉन्फिडन्स हा आपल्याकडेच असतो तो फक्त कॅरी करता यायला पाहिजे. कळलं? वा, लक्षात आलं तुझं? हो. खूप इम्पॉर्टंट आहे, परत सांगणार नाही. म्हणजे माझंच वाक्य तू मलाच ऐकवतोय. सॉलिड आहेस यार तू. सॉलिड आहेस मी सॉलिड आहे. आणि दारू प्यालो ना की मी अजून सॉलिड होतो, माहितीये? दिसतंय. कॉन्फिडन्स असा वाढतो एकदम. आणि आज तर मी असा सर्रास कॉन्फिडन्स कॅरी केलाय माझा. आणि आता त्याच कॉन्फिडन्सच्या जीवावर मी तुला एक क्वेश्चन विचारतो. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. नीट आहे. तुझं आणि श्रीकांतचं लग्न होण्याचे किती चान्सेस आहेत? का असा प्रश्न का विचारलास तुम्हाला? असं तू उत्तर दे. नाही दे जा. ए सॉरी प्लीज, असं नको ना. सॉरी हा, मी ते अरे तुरे करतोय. खरं तर मी कायम तुम्ही म्हण. नाही तसं काय आहे, म्हणजे तुमचं आणि श्रीकांतचं झालं ना, मग माझं आणि मॅडमचं. काय तुझं आणि मॅडमचं काय? ते म्हणजे तुमचं लग्न झालं ना. ते कळलं मला. आमचं लग्न झालं त्यानंतर काय? विनय, ए विनय, आम्ही निघतोय रे. पुढे बोल. म्हणजे तुम्ही श्रीकांत, मॅडम, मी. पूजा, विनय, आम्ही चाललोय. ती शालमणी बोलवते बाहेर, ते बहुतेक निघतात. तुम्ही अरे पण पुढे काय ते तर सांग. तुम्ही अरे शिट यार, अर्धवटच राहिलं. पण माझं आणि आकांक्षा मॅडम कळणार कसं झोल काय ते? हे गाईज, काव्या, राघव, ए सुमित, आम्ही निघतोय रे बाबा. चला. अरे एक मिनिट थांबा. इवन आय एम लिव्हिंग. आपण एकत्र जाऊयात. आधी सांगायचं ना, मी आत्ता कॅब बुक केली. पूछना था यार अभी. अरे चला. हॅलो, हा भैया,
अरे उधर किधर गए तुम? इधर को आने का ना। अच्छा सुनो मेरी बात, उधर रुको, उधर ही रुको, मैं आ रहा हूँ नीचे। हाँ रुको, चला। आला तो अरे हे काय निघालात तुम्ही? येस, बाय बाय माय बेस्ट फ्रेंड, बाय बाय. बाय बाय बेस्ट फ्रेंड. ओके, बाय द वे, त्या ज्या पूजा आहेत ना, मी त्यांच्या वतीने पण बाय म्हणतो. बिकॉज शी हॅज गॉन. ओके 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 ओके. बर, आमच्या वतीने पण प्लीज तू तिला बाय बाय म्हण. येस. हा? चला निघू, तो आलाय घरी. चला. चल. अरे निघालात तुम्ही? बघ आकांक्षा, श्रीकांत गेला, त्याच्या मागून तू जी गेलीस ती गेलीसच, गायबच झालीस. काय श्रीकांत रडत बिडत होता की काय? हो ना ग. आणि त्याच्या बाजूला उभं राहून आकांक्षा त्याला टिश्यूज पास करत होती. किती टिश्यूज वेस्ट केलेस? नाही तसं काही नाहीये. सॉरी, मी ऍक्च्युली खूप थकले होते आणि मला थोडं काम होतं म्हणून. इट्स ओके. It's okay. तू आराम कर. आम्ही निघतो. चल बाय, मजा करताय. बाय. कॅबवाला थांबला. चल. व्यवस्थित जा नीट सावकाश. आणि पोचल्यावरती मेसेज कराय. बाय. माझा ऍक्च्युली रुमाल इकडे राहिलाय, तुम्हाला सापडला का? मी शोधू? हो प्लीज. चल आपण सापडला. ओके बाय, गुड नाईट. आकांक्षा, एकच मिनिट, मला तुझा हा रुमाल दे ना प्लीज. काय? माझा रुमाल तुला कशाला हवाय राघव? दे ना प्लीज प्लीज. घे. थँक्स. ओके बाय, निघते मी. बाय. गुड नाईट. बाय मिस्टर विनय. बाय बाय मॅडम, गुड नाईट. नीट शांतपणे झोपा. हा, व्यवस्थित जा. हा, बाय. आणि अशाच मिस्टर मी काय म्हणत राहा, मला खूप छान वाटतं. कसल्या भारी आहात तुम्ही मॅडम. तुम्हाला खरं सांगू का, मला मनापासून तुम्हाला एक ना एक दिवस सांगायचे, पण तेव्हा मला असं दारू पिऊन तुमच्यासमोर बोलायचं नाहीये. मला तुम्हाला हे सांगायचंय मॅडम की काय. ऐक ना, काय गेली ती. मॅडम? चला अरे झोपूयात आता. चला. अरे मॅडम, हा गेल्या. चला. खूप जास्त चढली रे मला. अरे ते अरे झोपा. चला, गुड नाईट. तुमच्या बाथरूम मध्ये टाइम मशीन आहे की काय? हात गेले तर पार्टी चालू होती, बाहेर आले तर सगळं शांत. झोपले पण. विनय, विनय, विनय उठ. विनय, तुम्हाला काहीतरी सांगणार होतास ना तुझ्या आणि आकांक्षाबद्दल? विनय उठ रे. मला ना सिक्रेट्स आणि ऍड्रेस अर्धवट सांगितलेली अजिबात आवडत नाही का? विनय उठ यार, सांग ना तुझं आणि आकांक्षाचं काय? आई बाबा लवकरच
मी तिच्या मनाचा ताबा घेईन. कोणाच्या मनाचा ताबा? लवकर सांग. विनय, विनय उठ रे. झोपू दे ना. शी, ह्याच्यापेक्षा ती आकांक्षा परवडली. लगेच उठून उत्तर देत. होपलेस. काव्या काव्या रुमाल विसरली होतीस. माझा नाहीये. नक्की नक्की नाहीये. तुझाच असेल. तुला आठवत नसेल. तुम्हाला रुमाल वापरताना कधी पाहिलेस? मी विचारला आकांक्षा, पूजालाही विचार, पण त्यांच्यापैकी कोणाचाच नव्हता. म्हणून मला वाटलं की हा तुझाच रुमाल असेल. तुझाच आहे ऍक्च्युली. ठेव ना. एखादं चांगलं कारण शोधून काढायला हवं होतंस. रुमाल. राघव, यू गॉट टू बी किडिंग मी. रुमाल. अरे हा, तू रुमाल सुमित सोबत पाठवून द्यायला हवा होतास. तसा चेक पाठवलास. सुमित सोबत पाठवला असता, पण मग मला तुला कसं बघता आलं असतं ना. तुला बघितलं नसतं तर रात्री झोप लागली नसती, आणि जर झोप लागली नसती तर साखर झोपेत गोड स्वप्न पडलं नसतं. मध्यरात्री बाहेर रोमॅन्टिक पाऊस पडत असताना मी मात्र या खुशीवर त्या खुशीवर तळमळत राहिलो असतो. किती मोठं नुकसान झालं असतं माझं. म्हणून घेऊन आलोय हा रुमाल. पण तू रोज मला थोडीच बघतोस. मी इकडे येत नाही ना रोज. मग रोज फोटोत बघतो ना तुला. तुम नहीं तुम्हारे फोटो से ही दिल बहलाते हैं. खरं सांगू, समोरून बघण्याची वेगळीच मजा आहे. अच्छा, म्हणजे आता माझा चेहरा बघितल्यानंतर तू झोपण्याआधी बाकी कोणाचाच चेहरा तू बघणार नाहीयेस तर? कसं शक्य? इतर कोणाचा चेहरा बघा. आता डोळे बंद करून घरी जाणार आहे. तुला डोळ्यात साठवून ठेवायचंय ना. तुझीच ओंजळ तुझ्या सरीत भिजणे. तुला जे करायचे ते तू कर. मी निघते. गुड नाईट. गुड नाईट राघव. जरा जरा टिपूर चांदणे, जरा जरा हसून बोलणे, जरा जरा जादू तुझी, जरा मनाचे पारावरी वाहणे. येत जाते हसू, मनात आहे लागले ते दिसू. सो क्यूट राघव. तू इतका क्यूट वागत राहिलास तर माझा तुझ्यावरचा राग कसा टिकणार?